Okay, your recording is started now. PRN is done. Now stock overview MMBE. Okay, so transaction code MMBE /n MMBE enter. Okay, put your material number. So तुमचा जो मटेरियल नंबर होता तो मटेरियल नंबर तुम्ही पुट करायचा. आपण कोणता मटेरियल नंबर घेतलेला? 193. इथं नाहीये. आपला नंबर काय होता? हा होता का? जस्ट सेकंड, मी तुम्हाला मटेरियल लिस्ट ओपन करून दाखवतो. सो युअर लिस्ट इज MM60. युअर प्लांट TP1. नाउ 198 होता का आपला? ओके, 198 कॉपी केला आपण. इथे मटेरियल पुट केलं आपण. ठीक आहे, मटेरियल पुट केलं, एक्झिक्यूट. 198 नसेल, 282 असेल. आय थिंक 282 असेल दिस. ओके, किंवा मग 175 असेल. आपण चेक करू. ठीक आहे, एक्झिक्यूट. हा पण ऑर्डर मध्ये आहे 282. हा पण नाहीये. हा बघा 175. ठीक आहे. ओके, सॉरी. 175 एक्झिक्यूट. ओके, 175 पण नाहीये. जस्ट अ सेकंड, आपण डॉक्युमेंट चेक करू. हे तुमचं मटेरियल डॉक्युमेंट आहे. ठीक आहे ना? हेच आहे का? 236 करेक्ट आहे ना डॉक्युमेंट नंबर? ओके, डॉक्युमेंट डज नॉट एक्झिस्ट इन कॅलेंडर इयर 225. मग कोणत्या इयर मध्ये एक्झिस्ट आहे बाबा ते? वन 13236. ओके, कसं काय बरं नाही झालं? आपण तर केलं ना आता पोस्ट. जस्ट अ सेकंड. गुड्स रिसिप्ट थ्रू परचेस ऑर्डर. या परचेस ऑर्डरचं आपण पोस्टिंग केलंय. टेस्ट मटेरियल 3 282 हे मटेरियल आहे. ओके, याचं आपण चेक करू. ओके, तो दाखवत नाहीये. कसं काय बरं? पोस्टिंग तर झालंय. क्वांटिटी 60. Again say 13237 is posted. Okay, check now. आज तो ड्रेस पाण्यात काढला. साबण वगैरे काय लावू नको. पाण्यात नुसता काढ. पाण्यात नुसता काढ.
कारण असं तसं कसं मला वस्तू पण कसं खरेदी होते त्याची. 282 मटेरियल होतं, करेक्ट ना? हो. टेस्ट मटेरियल 3 कॉपी, तेच आहे ना मटेरियल. पोस्ट तर होतंय, बट थोडं का बरं येत नाहीये? ऑन स्टॉक 1110 दाखवते. तेच की पाण्यात नका. बाहेर जाऊन बोल. पेमेंट लिस्ट, परचेस इक्वेशन, PO items, purchase equation, which is this your PO number? 60 quantity, available quantity 260, requirement quantity 60. So first PO like this. This is your PO document, na? 50 quantity. Okay. Going back. Update was cancelled or receive. Okay. सो ह्या एरर मुळे तुमची अपडेट होत नाहीये सिस्टीम. आपण पोस्ट करतोय बट अपडेट होत नाहीये. ऍक्च्युली हा इश्यू आपल्याला पाठवावा लागेल, ठीक आहे ना? ओके. सो इश्यू हा पाठवावा लागेल, ठीक आहे. सो हा जो सिस्टीमचा इश्यू आहे, बग आहे, त्या बग मुळे ते अपडेट होत नाहीये. बट मिगो मध्ये काय होईल, तुम्हाला इथे MMBE मध्ये तुम्हाला जी पोस्टिंग एंट्री आहे ती 100 क्वांटिटी तुम्हाला कुठे दिसेल, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ती एंट्री तुम्हाला कुठे दिसेल, तर इथे दिसेल अनरिस्ट्रिक्टेड मध्ये. इथे अनरिस्ट्रिक्टेड यूज मध्ये इथे तुम्हाला 100 क्वांटिटी डिस्प्ले होईल. दॅट्स इट. समजली कन्सेप्ट? आता तो सिस्टीमचा इश्यू आहे, तो बाजूला ठेवा, तो होऊन जाईल रिसॉल्व, ठीक आहे. ते काय सांगते सिस्टीम, की तुमचं एक्सप्रेस डॉक्युमेंट पोस्टेड एंट्री दाखवत नाहीये. ते पोस्ट दाखवतं खाली, बट त्याची एंट्री दाखवत नाही. सेम कन्सेप्ट आहे तुमची वेअर हाऊसचा स्टॉक लिस्ट बघितला आपण, स्टॉक ओव्हरव्ह्यू बघितला. नेक्स्ट मटेरियल स्टॉक लिस्ट. सो मटेरियल स्टॉक लिस्ट मध्ये काय होते, तुमच्या मटेरियलची मुवमेंट, तुमचं मटेरियल कधी पोस्ट झालं, कोणी पोस्ट केलं, आणि त्याचं टाइम काय होतं, म्हणजे डेट, टाइम अँड पर्सन. या तिघांची इन्फॉर्मेशन तुम्हाला काय दाखवतं, मटेरियल स्टॉक मध्ये दाखवतं. ओके. So transaction code is MB51. So use transaction code MB51. Enter. Look here. Put same your material number. Okay. And then execute. Now your document is not posted, na? Then no any entry is display here. Okay. Once your document posting is done, na, after that you will see, or you will able to see this entries. Okay. Yes. MMB entries, MB51 entries. Any doubt? Only use this transaction code, put your material number and click on execute. That's it. Same process you need to follow in warehouse stock list also, MB52. Okay. So in warehouse stock list, what you see, in warehouse stock list, you will see all your quality inspection stock, blocked stock, your unrestricted stock. Okay. Yes. Your transit stock, like this segregation. Okay. Warehouse segregation stock you will able to see in a one screen is known as warehouse stock list. म्हणजे तो तुम्हाला एका याच्यामध्ये पूर्ण स्टॉक दिसून जाईल. MB50 सेम प्रोसेस, मटेरियल पुट करा आणि तुम्ही करून घ्या ते, ठीक आहे. सो बघा MB52, ठीक आहे. मटेरियल पुट करा, एक्झिक्यूट करा. हे बघा तुम्हाला हे सिस्टम असं दाखवेल. ओके, वेट, याचा व्ह्यू चेंज करू आपण, नॉन हिरल करू. हे बघा असं मटेरियल आहे, प्लांट आहे, लोकेशन. ओके. आफ्टर दॅट अनरिस्ट्रिक्टेड, व्हॅल्युएटेड, ट्रान्झिट, व्हॅल्यू, क्वांटिटी, क्वालिटी.
Okay, Yes. quality inspection, value in quality, blocked stock, okay, value blocked stock, returns and value returns blocked, like this. So किती स्टॉक कोणत्या याच्यामध्ये आहे तुमच्या वेअर हाऊस मध्ये ते तुम्हाला इथे डिस्प्ले करेल विथ अमाउंट. हो sir. Yes, sir. ओके ना? हो. येस. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, गुड्स रिसिप्ट मध्ये GRN प्रोसेस विथ स्टॉक लिस्ट आपण चेक करू शकतो. क्लिअर? Yes. एनी डाऊट इन P2P सायकल? नाही सर, आता मी स्टार्टच करणार आहे आज सर P2P करायला. ओके, इथपर्यंत तुम्ही वेंडर पर्यंत कम्प्लीट केलं? हो. व्हेरी गुड. ओके, सो आवर प्रोक्यूर टू पे इज ऑल्सो डन. काही इश्यू असतील तर आपण आताच क्लिअर करू, असतील डाऊट तर विचारू शकता. नाही, आधीच जर क्लिअर आहे सगळं. ओके, गुड, व्हेरी गुड. ओके, सो दिस इज आवर प्रोक्यूर टू पे सायकल. ओके, Yes. नेक्स्ट चॅप्टर ऑप्टिमाइज परचेस ऑर्डर. ओके, हम्म. so optimize purchase order means automatic PO. Yes. With reference to PR, we generate automatic purchase order. हम्म. ओके, म्हणजे तुमचं परचेस रिक्विजिशन, आता परचेस रिक्विजिशन हे परचेस रिक्विजिशन याचा रेफरन्स घेऊन सिस्टीम काय करेल, ऑटोमॅटिकली परचेस ऑर्डर तर. PO जनरेट करेल. हम्म. ओके, इज कॉल्ड एज ऑप्टिमाइज परचेस ऑर्डर. इथे खाली मी त्याचं डेफिनेशन दिलेले आहे. इट्स युज्ड टू एनहान्स इफिशियन्सी and cost effectiveness on procurement process by streamline workflow with the better supplier relationship is also called as automatic PO. Clear? Yes. म्हणजे Yes. यस, म्हणजे हे काय करतंय, सिस्टीमची इफिशियन्सी वाढवतंय. ठीक आहे, तुमचा जी कॉस्ट आहे, कॉस्ट वरती जो इफेक्ट होतोय तो रिड्यूस करतंय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग तुमचं इनफ्लो मध्ये चालू आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण, कोणती इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री घेऊ शकतो आपण. कार मॅन्युफॅक्चरिंग फ्लो चालू आहे. ठीक आहे, असेंब्ली सेक्शन आहे तुमचा, तुम्ही टायर काय करताय, एका कारला 4 टायर्स असतात. 4 टायर तुम्ही काय करताय, असेंबल करताय आणि कार बाहेर डिस्पॅच करताय किंवा दुसऱ्या पाठवताय. तर तुम्हाला सपोज 100 कार तुम्हाला काय करायचे, असेंबल करायचे, टायर्स असेंबल करायचे. तर तुमच्याकडे किती टायर्स हवेत? 400. ओके, सो 400 टायर्स तुम्हाला हवेत. सो तुम्ही 400 आता लगेच, आता सपोज तुम्ही 100 कार असेंबल करायला तुम्हाला 1 आठवडा लागतोय फॉर एक्झाम्पल. ओके, असेंबल करायला 1 आठवडा लागतोय. तुम्ही मग 1 आठवडा अगोदरच 400 टायर परचेस करून स्टोअर करणार आहे का? नाही. एका दिवसाला सपोज तुम्ही 10 ते 15 कारच असेंबल करताय. ओके, सो इन दिस केस हे काय करतं सिस्टम, तुम्ही तुमचे जे PO आहे, ओके, जो तुम्ही वर्कफ्लो किंवा जो तुम्ही रिऑर्डर पॉइंट, आता रिऑर्डर पॉइंट कन्सेप्ट काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करेनच. सो तुमचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकच्या, सपोज तुमच्या याच्यामध्ये 5 टायर, हे मिनिमम 5 टायर हे तुमच्या स्टॉकमध्ये असलेच पाहिजे. ज्या वेळेला तुमचं 5वं टायर पण प्रोडक्शन डिपार्टमेंटला जाईल, ज्यावेळेला तुमच्या स्टोअरची क्वांटिटी 4 टायर होईल, त्यावेळेला सिस्टम काय करेल, ऑटोमॅटिकली परचेस रिक्विजिशन जनरेट करेल आणि ते परचेस रिक्विजिशन PO मध्ये कन्वर्ट करेल. इट्स कॉल्ड एज कॉस्ट इफेक्टिव्हनेस. याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला टायर शॉर्टेज पण पडत नाही, तुमचा स्टोरेज पण एकदम वाढत नाही, आणि स्टोरेज एकदम न वाढल्यामुळे तुमच्या फायनान्सचं जे काम आहे, म्हणजे आपलं जे आपण जे वेंडरला पेमेंट करणार आहे ते पण काय होतंय, रिड्यूस होत आहे. म्हणजे ते पण एका फ्लो मध्ये राहतं. एकदमच आपल्याला 400 टायरांचं पेमेंट वेंडरला करावं लागत नाही. लक्षात येते? सो ही जी प्रोसेस आहे इज कॉल्ड एज स्ट्रीमलाईन फ्लो वर्क. ओके, करेक्ट. सो येस, सो कॉस्ट इफेक्टिव्हनेस हा प्रोक्युरमेंट वरचा कमी होतो आणि वर्कफ्लो पण काय होतो, एका स्ट्रीम लाईन मध्ये वर्क होतो. सो हे सगळं मॅनेज करण्यासाठी आपण काय करतो, ऑप्टिमाइज परचेस ऑर्डर रन करतो. क्लिअर? चॅप्टर क्लिअर? सो फर्स्ट पॉइंट, एडिट दी मटेरियल. ओके, सो आपल्याला काय करायचंय, मटेरियल एडिट करायचंय. फर्स्ट मटेरियल मध्ये काय करायचंय, MM02 मध्ये परचेसिंग व्ह्यू मध्ये आपल्याला ऑटो PO ऍक्टिव्हेट करायचंय. सो यूज ट्रान्झॅक्शन कोड MM02, हेच मटेरियल घेऊ आपण.
ठीक आहे. स्लॅश इन MM02 MM02 मध्ये मटेरियल पुट करा, एंटर. आफ्टर दॅट सिलेक्ट Yes. पर्चेसिंग व्यू. ओके, ऑर्गनायझेशन लेवल, पुट युअर प्लांट. Step 1. 0, Okay. 1. TEP1. Your plant is TEP1. Yes. Enter. Okay. And here in purchasing tab, automatic PO option is available. Yes. Activate it and save it. Material is changed. Yes. Clear? That's it. Next point. Once your material is updated, after that we need to edit the vendor also in business BP. So go BP. Business partner. Okay. Yes. Open BP. Put your business partner number 133. What is your 133 0? काय होतं तुमचा बिझनेस पार्टनर? हा होता ना 13306. 06. Yes. Okay. So 13306. BP मध्ये जातोय आपण. ठीक आहे. सप्लायर नंबर इथे सप्लायर नंबर टाक. ओके, आला तुमचा बिझनेस पार्टनर 3390 असं असेल. बिझनेस पार्टनर 3390. ठीक आहे. Yes. नाउ FLVN 01. Okay. FLVN 01. BP role FLVN 01. Go purchasing tab here also. Okay, this is display. Click on display change. Okay, and here go in GIS Innovation done. Additional control data. Default. Additional purchasing data. In additional purchasing data, automatic purchase order tab is available. Yes. Activate it. Okay, na? Yes. Activate it and save it. Yes, have been saved. Clear? Yes. Here we edit the material and vendor. After that, we need to create the source list. Okay, source list of this particular material and vendor. So already source list is, I think, available. But if not, then you need to, purchase info record is available. Source list we need to create. So source list concept means we assign the particular vendor and material. Okay, particular vendor and material fixedly assigned or fixedly blocked in source list. म्हणजे आपण काय करू शकतो, जो पर्टिक्युलर वेंडर आणि मटेरियल असेल ते फिक्सली ब्लॉक करू शकतो किंवा फिक्सली काय करू शकतो, असाइन करू शकतो एकमेकांना. तो कसं ते बघा. ME01 यूज करायचा ट्रान्झॅक्शन कोड. ठीक आहे. ME01 एंटर. मटेरियल अँड प्लांट, तुमचा जो प्लांट आहे तो पुट करा. ठीक आहे. Yes. त्या मटेरियल मध्ये हा प्लांट एंटर. सो आता हा मटेरियल आणि प्लांट आहे, याची व्हॅलिडिटी मी सपोज आजपासून घेतोय, उद्यापर्यंत घेतोय, कारण आता किंवा नेक्स्ट मंथ पर्यंत घेतोय. ठीक आहे. जानेवारी. ओके, सपोज जानेवारी 31 पर्यंत घेतोय, 1 महिन्याची घेतोय आपण. ठीक आहे. नाउ सप्लायर.
सप्लायर पुट केला आपला. हो. ओके. परचेस ऑर्गनायझेशन. ओके. Yes. हा सप्लायर या मटेरियलला आपण काय करू शकतो, फिक्स किंवा ब्लॉक करू शकतो. हम्म. फिक्स करू शकतो किंवा ब्लॉक करू शकतो. आपण आता सोर्स लिस्ट मेंटेन कशासाठी करतोय, या मटेरियलला हा सप्लायर आपण काय करतोय, फिक्स करतोय. हम्म. ओके. म्हणजे Yes. सिस्टम काय करेल, ज्या वेळेला ऑटो पीओ जनरेट करायचा असेल त्यावेळेला काय करेल, या मटेरियलची रिक्वायरमेंट आली की ऑटोमॅटिकली या सप्लायरला ते काय करेल, पीओ रेज करेल किंवा परचेस रिक्वेशन हे करेल, क्रिएट Yes. करेल. येते हम्म. लक्षात. हो. जर इथं ही जर अरेंजमेंट नसेल तर सिस्टमला कसं समजणार की कोणतं मटेरियल कोणत्या वेंडरला आपण ऑर्डर करायचंय किंवा हम्म. रेज करायचंय. करेक्ट ना. हो. So, ही सोर्स लिस्ट काय करते, एक पर्टिक्युलर मटेरियल एका पर्टिक्युलर वेंडरला काय करते, फिक्स करते. मग इथे दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी, फिक्स करू शकतो आपण किंवा ब्लॉक करू शकतो. ओनली Yes. दिस कन्सेप्ट इज सोर्स लिस्ट. सोर्स लिस्ट एक चॅप्टर पण आहे, बट इथे आपण तो कन्सेप्टच क्लिअर करून घेतोय. समजली कन्सेप्ट. हो. येस. सो ॲज अ इंटरव्ह्यू पर्पज व्हॉट इज सोर्स लिस्ट तुम्हाला विचारू शकतात. सो सोर्स लिस्ट मीन्स in SAP ERP system we fix or block that respective supplier and material to each other. That's Yes. it. Simple. Okay. हम्म. Remember it. Okay. Now save it. So source list is changed. Clear na source list concept. हो सर. Okay. Now need to create the purchase requisition. System automatically create the purchase requisition with the help of MRP concept. Okay. Next chapters are available. MRP. What is MRP? So in material requirement planning, automatically PR is generated. But इथं आता आपलं PR जनरेट होत नाही म्हणून आपण PR जनरेट करतोय. बट हे ऑटोमॅटिकली जनरेट होऊ शकतं. ठीक आहे. ऑटोमॅटिकली पीआर जनरेट झालं की आपण फक्त ही स्टेप करायची असते. आता ही इथं काय झालेलं आहे, तो चॅप्टर आपला झालेला नाही म्हणून आपण जनरेट करतोय पीआर. येते लक्षात. हा. हे करावं लागत नाही आपल्याला, सिस्टम करून देते. हम्म. अरेंजमेंट, बिझनेस फ्लो किंवा क्लायंटला तशी रिक्वायरमेंट असेल तर तो आपण एमआरपी कन्सेप्ट काय करतो, रन करतो. एमआरपी चॅप्टर आहे, मी तुम्हाला त्यावेळेला एक्सप्लेन करेन. समजतंय. तो आता आपण फर्स्ट पीआर जनरेट करू. ME51N जो तुम्हाला माहिती आहे P2P मध्ये झालंय आपलं. तो P2P किती इम्पॉर्टंट आहे बघा. P2P जो ज्या वेळेला तुम्हाला व्यवस्थित जमेल तुम्ही बाकीचे सिनारिओ करू शकता. ओके. पीआर मध्ये आलो आपण. पीआरचा आपला टाईप काय होता, काय पीआरचा टाईप ठेवलेला आपण, PRTV. ओके ना. टाईप घेतला. मटेरियल हे मटेरियल आहे तुमचं. ओके ना. येस. सपोज याची 50 क्वांटिटी आपल्याला हवे या प्लांट मध्ये, या स्टोरेज लोकेशन. ओके. येस. नाउ सेव्ह, एंटर. सो इथे बघा, एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला सोर्स ऑफ सप्लायची विंडो दिसते. म्हणजे आयटम डिटेल्स मध्ये सोर्स ऑफ सप्लाय दिसतोय. इथे मी जर असाइन सोर्स ऑफ सप्लाय केलं तर ऑटोमॅटिकली फिक्स सप्लाय घेईल ती सिस्टम. आला का. हो. तो अशा पद्धतीने ते ऑटोमॅटिकली घेतं. आता इथे वेगळंच आलंय. का आलंय, कारण याच्यामध्ये कोटा अरेंजमेंट मी रन केले म्हणून इथं डिफरंट आलंय. आपला आहे 6, तो घेऊ. आता ती कोटा अरेंजमेंट काय आहे मी त्या चॅप्टरला तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे ना. येस. सो इथे आपला फिक्स्ड सोर्स ऑफ सप्लाय आला. ओके. या सप्लायला आपण काय केलंय, पीआर जनरेट करतोय. समजलं. हो. सेव्ह इट. This is your PR number 2021. Yes. Okay. Now your PR number is तुमचा PR नंबर आहे. Now create PO from PR ME59N. So use transaction code ME59N.
Okay. Yes. Automatic creation of purchase order from requisitions. Hmm. Okay. Yes. 20-21 तुमचा प्लान पुट करा. 1. ओके. तुमचा परचेस ऑर्गनायझेशन, तुमचा परचेसिंग ग्रुप, ठीक आहे. Yes. परचेस रिक्विजिशन. ओके. कंपनी कोड. नाव ड्रॉप डाऊन मध्ये या, इथे परचेस रिक्विजिशन विचारेल तुम्हाला, ठीक आहे ना. सो तुमचं रिक्विजिशन पुट करा 20-21. ओके. Yes. नाव हे एवढा डाटा फिलअप केला आपण, ठीक आहे. हो सर. सो का बरं क्रिएट नाही झाला पीओ. Purchase requisition could not be converted. ओके. आपण इश्यू काय येतोय. परचेस रिक्विजिशन टेस्ट रन करू आपण. टेस्ट रन also failed. ओके. काहीतरी एरर देते सिस्टम. आपलं तर ओके आहे सगळं. मटेरियल आपण ऍक्टिव्हेट केला. मटेरियल ऍक्टिव्हेट केला त्यानंतर आपण काय केलं, वेंडरला ऍक्टिव्हेट केला, पीओ टाकला. दुसरा कुठला डाटा नाहीये ना इथं. डिटेल लॉग आपण चेक करू. एरर मेसेज ओनली ऑल मेसेजेस. ऑल मेसेजेसला आपण ऍक्टिव्हेट करू म्हणजे आपल्याला का एरर येतंय ते समजेल. ठीक आहे ना. पीओ हिडर डाटा स्टील फॉल्टी. ओके. पीओ कुड नॉट बी कन्वर्टेड बिकॉज ऑफ एवढे एरर्स आहेत. डिलिव्हरी डेटचा एक आहे. डॉक्युमेंट टाइप PRTV. परचेस ऑर्डर नंबर. आयटम कॅटेगरी नॉट अलाउड. ओके. Item category not allowed with document type. Item category are allowed. Enter order type. Just a second. बाबा तू बॉटल टाकून दिली. तुझ्या
ओके, सप्लायर ओन्ड आपण ऍक्टिव्हेट केली. अजून काय एरर येतोय? तर मी बॅक जातो, एक्झिक्यूट करतो. आयटम कॅटेगरी नॉट अलाउड विथ डॉक्युमेंट टाइप. आयटम 10 शेड्यूल 9 डॉक्युमेंट टाइप पीआरटीबी रिक्विजिशन परचेस करतो. ठीक आहे, आपण काय करू, एक रिक्विजिशन दुसरं क्रिएट करू जे स्टँडर्ड डॉक्युमेंट टाइपचं असेल. ठीक आहे, कारण पीआर डॉक्युमेंट टाइप आणि तो डॉक्युमेंट टाइप डिफरंट सांगते सिस्टम. तो आपण काय करू, फर्स्ट नवीन डॉक्युमेंट क्रिएट करू. मी परत करतो M51N NB डॉक्युमेंट टाइप स्टँडर्ड आहे आपला. ठीक आहे, स्टँडर्ड डॉक्युमेंट एक रिक्वेजिशन तयार करू आपण. काय होतं मटेरियल, हे मटेरियल आहे तुमचं, क्वांटिटी 30, प्लांट आर्टेक. ओके, Yes. डिलिव्हरी डेट में होते सप्लाय वेंडर घ्या 06. ओके, ओके. नाव हे तुमचं होईल परचेस रिक्विजिशन. Great. हे बघा, हा एरर येतोय, अपडेट वॉज कॅन्सल्ड रिसिव्ड फ्रॉम ऑथर. याच्यामुळं इश्यू येतोय. काय एक्सप्रेस इन्फॉर्मेशन. परत रिक्विजिशन जनरेट करू आपण. ठीक आहे, हे असेल तुमचं परचेस रिक्विजिशन. ओके, Yes. आता आपण काय करू, ME59N ला जाऊ, तर रिक्विजिशन चेंज करू. रिक्विजिशन फिल करा, एंटर, Yes. एक्झिक्यूट. तो बघा, परचेस रिक्विजिशन PO ऑर्डर सक्सेसफुली क्रिएटेड. ओके, so this is your purchase order number. Yes. Okay, clear what is optimized purchase order and how it's run. Yes, sir. अशा पद्धतीने तुमचा PO नंबर जनरेट होईल. हा तुमचा PO नंबर असेल. It's your PO. Okay, Yes. this is your PR and this is your PO. Now do GRN. Okay, आता GRN होत नाही, एक्सप्रेस डॉक्युमेंट सांगता ते, बट आपण चेक करू. मिगो मध्ये गेलो, आपण PO नंबर टाकला, गुड्स रिसिप्ट परचेस ऑर्डर, PO नंबर टाका तुमचा, PO नंबर फिल करा, एंटर. ठीक आहे, एक्सप्रेस डॉक्युमेंट हे ते त्याच्यामुळे ते घेत नाही, बट इथे ही डाटा सगळा येईल. मिगो आणि GRN केलं तसं सेम आपण काय करतोय, मिगो आणि GRN करतोय. आणि स्टॉक चेक जे P2P मध्ये तुम्हाला इथं मी एक्सप्लेन केलं. Yes. MMBU2 हे तोच पॉइंट आहे रिपीटली इथे. Yes. क्लिअर. सो PR टू PO कन्वर्जन समजलंय पॉइंट, एवढंच इम्पॉर्टंट आहे या टॉपिक मध्ये. तो ऑप्टिमाइज परचेस ऑर्डर समजलाय टॉपिक. हो, समजलंय सर. चेंजेस आपल्याला पर्चेसिंग मध्ये मटेरियलला आणि वेंडरला ऑटोमॅटिक PO ऍक्टिव्हेट करायचंय फक्त, आणि ऑर्डर
सेम सोर्स लिस्ट कन्सेप्ट. ओके, येस. ठीक आहे मृणाल. देन नेक्स्ट लेक्चरला आपण नॉन स्टॉक प्रोक्युरमेंट अँड कंट्रोलिंग, जो आपण मी आता एक्सप्लेन केला, तो कंट्रोलिंग अँड नॉन स्टॉक प्रोक्युरमेंट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ओके सर. येस. ओके देन.